तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आपल्यासोबत आज वरदच असतो सध्या आपल्यासोबत. शिरप्या काही येत नाही. तर आम्ही खाली जातो आहे थोरल्या बांधाकडं माणसं जातात, म्हणजे नदीचं आहे तिथे खेकडे वगैरे पकडायला जातात, मासे वगैरे पकडायला. सध्या कोण असेल तर तुम्हाला पण बघायला भेटेल व्हिडिओमध्ये. आणि इकडं बघू शकता एकदम झाडी बरीच झाले खाली जायला. रस्ता पण बघू शकता एकदम जंगल झाला आहे, पूर्ण गवत जास्त आहे. खाली बघून जायला लागेल. त्यामुळे आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो काय दाखवायचं आहे ते. फ्रंटने असं खाली बघून जायला लागतं, त्याच्यामुळे जरा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. खाली होते. तर हे बघा बैल बघू शकता तुम्ही. काका गेलेले, कुठे गेलेला? शेतावरती भाऊ. हां, काका शेतावरती गेलेले. लावणी कराय. भात लावतोय. झाली नाही अजून? नाही, बाकी आहे. हां, तर काका लावणी करायला गेलेले खाली. हे बघा बैला बघू शकता. हां हो, तर चला खाली जाऊया. हे बघू शकता सध्या गवत वगैरे आजूबाजूला जास्त आहे. आता दुपारी किती वाजलेत रे आता? 3:30 वाजलेत. आणि आज बघू शकता पाऊस वगैरे काय नाही आहे. उद्या पडेल. कधी पडेल? उद्या. उद्या पडेल बोलते परत, बघूया. हे बघू शकता नजारे बघा तुम्ही. आता आम्ही काय जास्त बोलत नाही. हे बघा, हे बघा इकडं शेती आहेत, भात शेती आहे सगळी. इकडे सगळे शेतच बघायला भेटेल तुम्हाला बऱ्यापैकी. हे बघा इथून असा उतार आहे खाली जायला. आणि इकडे बऱ्यापैकी वाडे आहेत लोकांचे. इथे काकांचं घर आहे आणि इकडून वरतून इकडं रस्ता आहे खाली जायला, म्हणजे जो साकोईला रस्ता जातो ना तो आहे. तर आम्ही इकडं खाली आलो आहे. आजूबाजूचा परिसर बघू शकता. आणि हा बघा इकडून रस्ता आहे, हा तिकडं साकोईला जातो आणि हा तिकडं वाकवलीला जातो आमच्या. तर रस्त्यावरती आलो आपण सध्या. इकडे जास्त काय रहदारी नसते या रस्त्यावरती. एक कुठली 2 व्हीलर आली तर 4 व्हीलर वगैरे काय जास्त नसतात या रस्त्याला. आणि इकडे बघू शकता वाडे आहेत. हे बघा जुने वाडे आहेत एकदम. गाईगुरं असणार आतमध्ये आता पावसाळ्याची. तर हा बघू शकता परिसर आपला थोरला बांध आहे. पुढं थोरला बांध बोलला जातं. इकडे येतात पोरं एकदा मासे वगैरे पकडायला येतात. आणि इकडचा बघू शकता नजारे बघू शकता, भारी दिसतं एकदम. या बघा ही पोरे येतात सायकल घेऊन मासे पकडायला. इकडे कोण ना कोणतरी येतच असतो. आणि इकडे बघू शकता लावणी चालू आहे. बघा एकदम मोकळा वातावरण आहे आमच्या गावाचा. इकडं बऱ्यापैकी लावणी करून इकडे झाले. त्या साईडला चालू आहे, तिकडे बघू शकता माणसं तिकडं एका जागी उभे आहेत. ते त्यासाठी लावणी चालू आहे त्या साईडची. तर आलो आता थोरला बांधायच्या इथे. हा बघा हा थोरला बांध बोलला जातो. आता का त्याला थोरला बांध बोलतात ते एवढे डिटेलमध्ये आम्हाला काय माहिती नाही, पण आता आधीपासूनच पूर्वीपासून चालू आलं आहे की थोरला बांध बाकीच्या त्यांच्या तोंडात नाही ऐकलं आहे, म्हणून आम्ही पण बघतो. हे बघा एकदम पोरं सायकल चालवतात तिथं. आम्ही पण यायचो कधी काळी काय वरद. आता नाही सायकल, आता तुटल्या त्या सायकली, राहिल्याच नाहीत, गेल्या त्या भंगारात. तर हा आहे थोरला बांध. आणि हा बघू शकता हा छोटासा इकडून परा येतो आहे. तर शेतीला पाणी वगैरे आहे ना ह्या पऱ्यानीच बऱ्यापैकी घेतलं जातं. आणि बघायला गेलं तर पावसाळ्याचा पाणी हा तुंबतो, तो पाणी या पऱ्याभोवती येतो इकडून. आणि परत ही इकडं आपली या साईडून नदीला हा जो परा आहे छोटासा तो कनेक्ट होतो तिकडं आणि नदीला मिळून जातो पाणी. तो ही नदी आपली बघितलीच असेल आधीच्या व्हिडिओमध्ये, तर त्याच नदीला हा परा कनेक्ट होतो. हा बघा इथून बघू शकता. पऱ्याला थोडं आता पाणी कमी आहे, तुम्हाला थोडा बॅक कॅमेराने दाखवतो. बघा इकडून बघू शकता पाणी थोडं आता कमी आहे, पण जेव्हा पाऊस जोराचा असायचा त्यावेळेला बराच असायचा पाणी इथे. हा बघा इकडून वाहणारा पाणी एकदम खळखळ वाहणारा बघू शकता. मासे पण असतात त्याच्यात खूप. मासे पकडायला येतात बरीच लोक.
ही शेती बघू शकता आणि इकडं वाट जाते ना, इथं आम्ही लहानपणी जायचो. हा बघा या वाटेने परत चल पुढं. हा बघा वरच जातो आहे ना, या वाटेने ही बघा वाट आहे. तर या वाटेने आम्ही जायचो पहिलं आणि तो आमच्यासाठी ब्रिज होता पहिला. आता नाही कोण जात जास्त, कारण की आता तो ब्रिज तुटण्याची पण शक्यता आहे, त्याच्यामुळे नाही कोण जात. हा बघा खाली पाणी आता गढूळ आहे पर्याचा, पण चांगला असतो पाणी पण. हा बघा वरच जातोय. अजून पण आहे हा मजबूत, पण जास्त सध्या कोण रिस्क घेत नाही. नको ये चल परत ये. जास्त कोण एवढा रिस्क घेत नाही आपल्यात. पहिलं आम्ही जायचो इकडं वरती वाकांटेपात जायला वाट आहे त्या साईडला. तिकडून खाली उतरलात ना, ते बघा तिकडं पाणी आहे ना, त्या बाजूला तिकडून वाट आहे. तर इकडून वरती वाकांटेपात जायला वाट आहे. वाकांटेपातली पण आपण व्हिडिओ केलेली. तर वाकांटेपात आम्ही ज्यावेळेला जायचो ना, त्यावेळेला काय करायचो की हा जो पोल पडला आहे ना, त्याच्यावरतून जायचो. सिमेंटचा पोल आहे त्याच्यावरनं. तर इकडं बघू शकता आता कुणाल पण आला आहे तिकडं मासे पकडायला. हा बघा कुणाल आला आहे. उत्तम ढोलकीपट्टू आहे आपला. कुठे जातोय? किती भेटले तरी मासे? आता झालायस काय? तर बघूया आपण थोडा वेळ कुणालसोबत थांबूया. लांब जातोस की इथंच आहेस? इथंच आहेस ना, मग आपल्याला आता बघायला भेटतील. जर मासे भेटले तर त्याच्यासोबत हाव आपण. तुम्हाला पण बघायला भेटतील, आम्हाला पण बघायला भेटतील. तू येतोस की नाही वरद मासे पकडायला? सध्या नाही. रात्रीच खेळ चालली. कुणालनी गळ टाकला नाही. आता बघूया. तवसरीकडची भात शेती बघा. भात एकदम झाला आहे मस्तपैकी. गणपतीला लय इकडं हिरवागार दिसेल. अजून लागला नाही वाटतं. अजून मला वाटतं आपण आहो म्हणून लागत नाहीत. आपण जाऊया काय? हे बघा ही छोटी पोरं पण आलेत. यांना वाटतं साप दिसला वाटतं. ही एकटीच कुठे फिरतात दोघं. तर मला असं वाटतं की आपण आलो आहे ना, त्याच्यामुळे मासा नाही भेटत आहेत कुणाला पण. एक मासा नाही भेटला अजून. A few moments later. हा बघा मासा भेटला आपल्याला. चांगलाच आहे, बऱ्यापैकी आहे. पहिलाच आहे की मासा? तर पहिलाच मासा भेटलेला आपल्याला. म्हणजे आपण पनवती नाही आहात वरत. भेटलाय. हे बघा काढ वरत. चाल पाणी सोड मासा. तर भवानी झालेली आहे. तर आता बघूया पुढे नंतरला किती भेटतात त्याला. आपण थांबू थोडा वेळ, नंतरला जाऊ नदीवरती. नदीवरती नाही जात काय तिकडं? नाही भेटत काय तिकडे जास्त? नदीवरती वगैरे जास्त भेटत नाहीत बोलतोय. वरत तू कुठे जातोस? हां नदीवरती कुठं पण? खपरीच्या इकडे जातोस की? इकडे बघून बोल. हां रात्री की दिवसा? संध्याकाळी जातो आणि 8 वाजता येतो. मग रात्रीच खेळ करतो. बॅटरी घेऊन जातो. चांगला आहे. एकटाच पप्पासोबत जात असेल ना? तेच. परत एकदा गळ टाकलेला आहे. बघूया. A few moments later. तर अजून एक मासा लागला आहे बघा. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपल्याला भेटला मासा. गाळायला लागला. पंख केशरी आहे. हो हे बघा जवळून बघा मासा. पंख बघा केशरी आहे. तर बघितला असाल मासा जरा बऱ्यापैकी सेम आहे, त्याच्यामुळे तुम्ही बोलू शकता की आधीचाच आहे. त्यामुळं दाखवला तरी किती भेटतात असे संध्याकाळपर्यंत? म्हणजे थांबतोस किती वेळपर्यंत थांबतोस? 6 वाजेपर्यंत काय? तर हा बघा अजून एक मासा लागला आणि तिकडे आपले सर पण आलेत. ज्याने आम्हाला खूप काही शिकवलं आहे. ते बघा त्या साईडला आहेत. किती भेटले तुम्हाला मासे? हा बघा मासा वरत दाखवतोय तुम्हाला. हा बघा जवळ. आता आपण जाऊया. आता आपण आल्यापासून लय स्लो भेट. सोडू नको मासा, एवढा टायमाने भेटलाय. जीवदान किती भेटले मासे?
तुम्ही आताच आलात काय? इकडनं सर कुठनं? चल मग तिकडून. तर आता आपण जातोय नदीकडं. आमच्यामुळं कमी मासे भेटले तुम्हाला, सॉरी त्याच्याबद्दल. तर मासे पकडून झालं. आता इकडं मेढ्या शेताच्या तिथं आलो आहे. हा बघू शकता मेढ्या शेतीचा परिसर. आणि हा काय करतोयस? हां ते काय खाली मासे काय आपल्याला भेटणार नाही, काय गळबीळ घेऊन आलो नाही. तर आता जातोय आपण तिकडं नदीकडे जातोय. हा बघा हा बांध आहे, दिसत नसेल. तर हा बघा बांध आहे. त्या बांधावरनं आपल्याला जायचं आहे. समोर काटे आहे त्याला. चल. लय बेकार बेकार काटे आहेत. आणि इकडं पाणी एकदम बघू शकता निव्वळ आहे शेतातला. आणि परिसर पण भारीच आहे. चला जाऊ पुढं. काटे की वाट है और वाट से हमें जाना पड़ेगा आगे. चल रे. तिथं आलो मी हम्म? मागच्या वर्षी. कशाला आलेलास तिकडं? मासे गावला. भेटले काय मग मासे? किती? किती 10-15 भेटले मोठे मोठे. हे बघू शकता इथं बिळा आहेत. यांच्यात खेकडे असतात. लोक येतात खेकडे पकडायला इकडं. हा वरत पण येतो, पण सांगत नाही येतो तो. हा बघा खेकडा. समारी हा कुठं घुसतोय बघा. हा बघा खेकडा. वरत पकडू शकतो? मारू शकतो. मारू नको, पकडू शकतो असलंच तर. हा बघा इथं खेकडा आहे. आ, चला जाऊ द्या, वरदला आणि काही येणार नाही पकडता. जाऊ दे चावायचा. चावणार नाही, आंगडा लावल एक इंजेक्शन, बस पडेल. तोलाय मला चावलाय. इथं बिल आहे इथं. हां इथं डायरेक्ट तिकडं बांधलं होतं. काय पण ते बोलतात उपीळ असेल मग ती, मला वाटतं. असा बिळ काय नसेल. एवढा गाडा आहे कोण बोलतो पण. बघायचं. तर आम्ही आलो इथं आता मेढ्या शेतात आहे बघा. हे सर्व हो रे, हा बघ. हा बिळ नाही, मला तो वाटतंय. तो बघ तिथं गोल गोल घुमतोय बा पाणी. बघ, हे सर्वांचं जातो. हा बघा इथलं पाणी भारी वाटतंय ना. हा बघा असा भवंडर सारखा इथं. हा बघा इथं. हा 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 हो, तिकडं पण त्या गभीत पाणी जातं. हा बघ एवढा. अरे बघा केवढे मोठे मोठे बिळ आहेत. हा बघ एवढा आणि तिथं सर्वात मोठा. सगळे हे बघा बिळच बिळ आहे तिथं. बिळात काकोबास पण असायचा आणि खेकडा पण असायचा, काय माहिती. हा बघा इथं पण मोठी गब आहे बघा. काय आहे त्या बिळात एवढा? तिकडं पाणी जातो डायरेक्ट. हां ह्याच्यात वरच बोलतोय इकडं पाणी जातो डायरेक्ट त्या पर्याला जातो काय. चल चल. तर इकडून नजारे बघू शकता आपल्या मेढ्या शेताचे, भारी दिसतात इकडे. एकदम ढगं पण बघा एकदम कापसासारखे एकदम दिसत आहेत. आणि आम्ही इकडून तिकडे जाणार आहोत. बघू शकता पायाची वाट लागली सगळी. त्या चिखलात पाय गेला, त्या वरच्यामुळेच गेला आहे. माझा गेला ना, पण चुकीच्या वाटेने आणतो. तर आता आलो आहे आम्ही मेढ्या शेतातून, इकडून बाहेर आलो आहे. तर इकडून बांधावरनं वाट होती, तर त्या वाटेने आलो आहे आम्ही. चिखलात पाय बरबटला. आता नदीवर जातो ह्या वाटेने आणि तिथं आता पाय धुवूच आपण. तर तुम्हाला आधी मी बोललोच होतो की गळ टाकायला वगैरे पोरं येतात, तर कुणाला भेटला तिथं. आणि बाकीची बरीच अशी मंडळी इथं गळ टाकायला आलेली. बरीच छोटी पोरं होती, परत मोठी माणसं पण होती. सर पण आलेली तिथं, बघितलंच तुम्ही. आपण होतो तेव्हा 2-3 मासे भेटले, पण आता थांबतात, बराच वेळ थांबतात. नंतर संध्याकाळपर्यंत थांबतात आणि नंतरला संध्याकाळी बऱ्यापैकी मासे भेटले की घरी जातात. ते मासे बऱ्यापैकी बरेच असे मासे भेटतात, म्हणजे जेवणाची सोय तर होते त्यांची. आपला वरत पण सांगू शकतो. तरी वरत किती मासे आणतोस तू दिवसाला? दिवसा मी रोज नाही जात. रोज नाही, म्हणजे आता एकदा तरी कधी गेलास ना, तरी किती मासे भेटतात तुला? भेटतात 10 हां 10-15. पण मोठे मोठे भेटतात ना. मोठे छोटे. हां पण वरद आपला कुठं जातो? तिकडे नाही जात, मेढ्या शेताच्या इकडे, म्हणजे त्या थोरला बांधावरती नाही जात. तो इकडे जातो, आपल्या नदीकडे येतो. हा बघा आपला आता नदीचा पूल आहे हा. आपण आलो आहे आपल्या नदीच्या इथे. नदी एकदम स्वच्छ आहे नदी. मागच्या वेळेला आलो तेव्हा माझ्यामध्ये थोडा गढूळ पाणी होता, पण आता बघू शकता एकदम स्वच्छ पाणी आहे. तुम्हाला दिसतच असेल. हा बघा पाणी. आता मला पाय धुवायचे आहेत मेन म्हणजे. चल इकडे धावून येऊ एकदा. बरबटलाय पाय चिखलात, पाय धुवून येऊया. आंब्याचे झाड हम्म. मीच लावले. कुठले?
काय पण ते आत आलेत. आंब्याचे झाड मीच लावलेली बोलतोय. जाऊ काय पाय धुवून तर झालेत. आता आपण जरा पाणी आज जरा निव्वळ झाला तर तुम्हाला थोडे मासे पण दाखवू पाण्यातले. आणि तुम्ही तिकडचा पूल तर बघू शकता आणि हा पाणी पण बघू शकता एकदम स्वच्छ पाणी आहे. इथला फक्त आता थोडा मी पाय धुतले त्यामुळे गडूळ झाला, पण बाकीचा बघायला गेलात ना तर पाणी स्वच्छ आहे. तर हे बघा बारीक बारीक मासे आहेत. हा वरत तेव्हा हेच पकडत होता मासे. हे बघा बारीक बारीक एकदम तुम्हाला क्लिअरली दिसत असतील इथं. ते आता मोठे झाले. हां ते नंतरला आता मोठेच होतील आणि हा वरद आपला पकडायला येईल मासे. बारीक बारीक एकदम मस्त मासे आहेत, एकदम चपळ आहेत बघा, एकदम फास्ट धावतात इकडून तिकडं. वरद तेव्हा पकडत होता पण त्याच्या हाताला काही जास्त गावले नाहीत. नाही ना गावले, 3 गावले फक्त. तर ही आहे आमची नदी. आधी पण तुम्ही पाहिलीच असाल. तर ही शेड कशासाठी केलेली आहे, गणपती विसर्जनाच्या वेळेला गणपती बाप्पांना ठेवण्यासाठी ही शेड केलेली आहे. तर आता 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणारच आहे, त्याची खूप आतुरता लागली आहे. आणि बाकीचा परिसर पण बघू शकता, एकदम गजबजला इकडचा परिसर, मस्त एकदम वाटतंय. तर थोरल्या बांधाकडून आलो आपण आणि नदी पण बघितली, बरंच काय बघितला. कुणाला मासे पकडत होता ते बघितला, वरदने पण ट्राय केला मासे पकडायला, पण वरदला काही सफलता लाभली नाही, ते पण बघितलं. आता आपण जातो आहे घरी परत एकदा या वाटेने. आजूबाजूची वाट पण बघू शकता, एकदम घनदाट झाडी झाली सध्या. तर वाट बघितलं गेली तर एकदम स्वच्छ आहे सगळी. म्हणजे आम्ही इकडे रहदारी चालूच असते या वाटेला, येतच असतात माणसं नदीवरती मासे पकडायला वगैरे. नाही तर काय ना काहीतरी कारण असतं, येतच असतात. कंटाळा वगैरे आला की पण माणसं येतात. असा एकदम शांत जागा आहे आमची नदी म्हणजे. आणि आजूबाजूची शेतं पण बघू शकता एकदम. आता मागच्या वेळेला दाखवलेलं तेव्हा शेतं लावणी झाली नव्हती, पण आता बघा झाली लावणी. आपण त्या शेताची लावणी केली, जो की अथर्वचा शेत होता त्याच शेताची. पण आता बघू शकता की या शेताची पण लावणी झाली आहे. बऱ्याच दिवसाने आलो आहे मी इकडे नदीच्या इकडे, तुम्हाला एकदा तो शेत पण दाखवतो. तर हा बाजूच्यांचा शेत आहे आणि हा इकडं हा अथर्व यांचा शेत. तर या शेताची आपण लावणी केली आणि आता बघू शकता एकदम भात वाढला आहे. आधी लावला त्यावेळेला एकदम कमी होता, आता खूप वाढला, एकदम मस्त दिसतं आहे बघायला पण. आणि इकडं आपली विहीर आहे ती बघा वरत गेला आहे पुढं, तिथं आपण जाणारच आहोत आता. तर मित्रांनो आज खूप काय बघितलं आपण आता आपल्या विहिरीच्या इथं. तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.